आजचा मोर्चा हा पुण्यामध्ये उपवर्गीय विरोधामध्ये काढलेला विराट मोर्चा होता आणि सरकारला एक प्रकारे हे आव्हान होतं की तुम्ही ऐकत नसाल तर हे असे मोर्चे प्रत्येक जिल्हावार आणि तालुकावार निघतील आणि रस्त्यावरती सरकार जर ऐकत नसेल तर मग लोक रस्त्यावरती उतरतील आणि मग काय होईल त्याची जबाबदारी सरकारवर आहे। आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की ताबडतोबीनं हे जे काही त्यांचं उपवर्गीकरण करण्याचं धोरण आहे ते थांबवावं, उपवर्गीकरण रद्द करावं असं जाहीर करावं, जेणेकरून आज अनुसूचित जातीमधल्या 59 जातीमध्ये जो रोष आहे, आज मातंग समाज सुद्धा आमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर असणारे जे काही दलाल मंडळी आहेत ते सोडले तर सर्व मातंग समाज आज आमच्या बरोबर आहे। कोण हे दलाल आहे आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं येते? आपण त्यांचं काही म्हणणं नाही, म्हणणं फक्त एवढंच आहे की या इथे एससी मध्ये वाद निर्माण करणं हा त्यांचा धंदा आहे आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न केला जातो। कोणतं षडयंत्र तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की षडयंत्र रचलं जातं, नेमकं काय षडयंत्र? या इथे जे षडयंत्र म्हणजे आपण पाहिलं हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणे, ओबीसी मराठा वाद निर्माण करणे, त्याचबरोबर या इथे असणारे धनगर आणि आदिवासी वाद निर्माण करणे, आता शेड्यूल कास्टमध्ये वाद निर्माण करणे, हे जे यांचं राजकारण चाललेलं आहे अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची सत्ता उपभोगणे एवढं त्यांचा प्रयत्न आहेत आणि त्याला आमचा पूर्ण विरोध आहे।